नमस्कार. आजचा विषय आहे सिस्टर्स म्हणजेच नर्सेस, मराठीमध्ये परिचारिका म्हणून आपण म्हणतो. आपला कधी ना कधी संबंध हॉस्पिटलशी आलाच असेल. आपल्या स्वतःसाठी नाही म्हणा, इतरांसाठी कधी ना कधी तो आलाच असेल. तिथे आपली भेट होते सिस्टर्स बरोबर म्हणजे नर्सेस बरोबर. मुळात आपला जन्मच हॉस्पिटलमध्ये झालाय, त्यामुळे त्यांच्याशी संबंध येणं साहजिकच आहे. आमच्या डॉक्टर्सच्या क्षेत्रामध्ये, वैद्यकीय शास्त्रामध्ये खांद्याला खांदा लावून एक महत्वपूर्ण घटक म्हणजे आमच्या सिस्टर्स, नर्सेस, परिचारिका. आपण जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो ना, ते आम्ही डॉक्टर्स येतो, लाईन ऑफ ट्रीटमेंट देतो आणि पुढे निघून जातो. आणि नंतर मग यांचं कार्य सुरू. तुम्हाला वेळेवर औषधं देणं, इंजेक्शन देणं, तुमची रोजची औषधांची यादी तयार करणं, तुम्हाला ती व्यवस्थित देणं, या सगळ्या गोष्टीची घडामोडी या सिस्टर्स करत असतात. किंबहुना या सिस्टर्स आहेत म्हणून आम्हा डॉक्टर्सना शांततेची झोप लागते. खरं बघितलं शांत झोप लागत नाहीच. या सिस्टर्स कमी शिकलेल्या नसतात ना, कमी लेखू नका. 4-4.5 वर्षाचा कोर्स केलेला असतो. या थेअरीमध्ये ना आम्ही एक्सपर्ट झालेलो असतो, पण प्रॅक्टिकल पार्ट मध्ये हे एक्सपर्ट असतात. आठवा डॉक्टरने आपला पहिला दिवस, ज्यावेळी आपण थिअरिटिकल पार्ट पूर्ण करून हॉस्पिटलमध्ये पहिली पोस्टिंग करतो, खंबीरपणे आपल्या पाठीशी जर त्या उभ्या राहत असतील तर त्या सिस्टर्स. आपण थिअरी वाचून आलो होतो, पण प्रॅक्टिकल मधले बरेचसे आस्पेक्ट्स आपल्याला माहिती नव्हते. त्यावेळी कणखरपणे आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या ह्या आपल्या नर्सेस. कम ऑन डॉक्टर, गो अहेड, आय एम विथ यू, स्टार्ट द प्रोसिजर. कणखर आवाज त्या मेट्रनचा आजही कानावर येत असतो. त्यांच्या सिनियरिटी प्रमाणे त्यांचे कपडे असतात, सफेद असतात, लाल असतात, निळे असतात, आणि यांनी आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत राहिले. छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टीचा आढावा या सिस्टर्स आम्हाला देत असतात, आणि हळू त्यांच्याच पुढच्या पावलांमुळे पाऊल टाकून आम्ही आमचे एक्सपिरियन्स पण पूर्ण करतो. या सिस्टर्स नेहमी सातत्याने रात्रंदिवस काम करत असतात पेशंटच्या मध्ये. 8-8, 12-12 तास ड्युटी करतात. हा व्हिडिओ का केला माहितीये का? आपण ज्यावेळी ऍडमिट असतो तेव्हा डॉक्टर्स येतात, लाईन ऑफ ट्रीटमेंट पूर्ण करतात, पेशंटला तपासतात, औषध उपचार देतात, फॉलोअप्स घेतात आणि निघून जातात. त्या डॉक्टर्सना नेहमी क्रेडिट मिळत असतं. ते चांगलं काम करतात आणि ते मिळालंही पाहिजे, कारण ते एवढं शिक्षण पूर्ण झालेलं असतं. पण तुमच्या पाठीशी खंबीरपणे ज्या सिस्टर्स उभ्या असतात त्यांचाही एक खारीचा वाटा असतो. पेशंट बरा होऊन निघून जातो, पण त्याचा मोबदला डॉक्टरला मिळत असतो आणि तो मिळालाही पाहिजे. पण त्या सिस्टर्सना आणि नर्सेसना विसरून चालणार नाही. त्यांच्यासाठी एक छोटासा मानाचा मुजरा म्हणून हा व्हिडिओ केला. या सिस्टर्ससाठी निरोप घेतो. धन्यवाद. परत भेटत राहीन एक वेगळ्या व्हिडिओ. धन्यवाद.